नमस्कार, आपण पाहतात आदर्श पोलखोल। आषाढी वारीसाठी बीडमध्ये दाखल झालेल्या संत मुक्ताबाईच्या पालखीच्या स्वागताला यंदाही जवळपास 200 वर्षांची ही परंपरा साक्षीदार ठरली आहे। निजामकालीन आणि स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेली ही सेवा आजही 5वी पिढी त्याच भक्तिभावाने जपत आहे। विशेष म्हणजे शके 1852 मध्ये खरेदी करण्यात आलेली ऐतिहासिक तांब्याची व पितळेची भांडी आजही जतन करण्यात आली आहे। याच भांड्यामध्ये वारकऱ्यांसाठी वरण भात आणि चपातीचा महाप्रसाद शिजवला जातो। पंचाचा वाडा, लोकवर्गणी आणि सेवाभाव या बळावर सुरू असलेली ही परंपरा म्हणजे मुक्ताईच्या पालखीप्रती बीडकरांची अनोखी सेवा आजही अविरतपणे सुरू आहे। ही परंपरा जोपासणारे कार्यकर्ते काय म्हणाले आहेत पाहूया। ही मुक्ताई पालखीची जी काही परंपरा आहे, आमचं मराठा पंच मंडळ आणि आदर्श मित्र मंडळ असं हे मंडळ आहे आणि जवळपास 125 वर्षापूर्वीची आमची परंपरा आहे। कारण आमचे पूर्वज आजोबा वडिलोपार्जित लोक ते ज्यावेळेस पालखी बीडमध्ये यायची त्यावेळेसपासूनचा हा इतिहास आहे। तो आम्ही पुढं पिढ्याने पिढ्या पुढं तो सांभाळत हे वारकऱ्यांची सेवा करण्याची आम्ही परंपरा ही कायम आमच्या मित्रमंडळाचे गल्लीतील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि युवा सर्वजण मिळून 18 पकड जातीचे सर्व लोक आणि मराठा पंच मंडळाचे सर्व सदस्य ही परंपरा आम्ही जपत आलेलो आहेत। किती भांडे असे हे 3 भांडे इथं आहेत जुने पुरातन, बाकी दुसरे पण आहेत, पण हे 3 पुरातत्व जे भांडे आहेत शके त्याच्यावर तुम्ही आता पाहिलं असेल की 1852 किंवा 1828 ते आता एवढं लक्षात येत नाही, पण 1852 आमच्या मते ते त्याच्यावर मराठीमध्ये कोरलेलं आहे। म्हणजे जवळपास 100-125 वर्षापूर्वीचे हे भांडे आहेत। काय सांगाल, किती वर्षापासून आपली परंपरा आहे, काय सांगाल? आमचं आदर्श मित्र मंडळ कबाड गल्ली बीड मराठा पंच कमिटीतर्फे आम्ही जवळपास आमचे आजोबा होते त्यावेळेस म्हणजे जवळपास 125 वर्ष झालं की वारकरी ज्यावेळेस बीडमध्ये येतात मुक्ताबाई पालखी त्यांची आम्ही मराठा पंचातर्फे पूर्ण सोय करतो। एकादशी दिवशी पालखी बीडमध्ये येते। एकादशी दिवशी त्यांना या ठिकाणी आणल्यानंतर त्यांना त्या दिवशी फराळीचा उपवासाचं पूर्ण साहित्य दिलं जातं। त्यांची 2 टाईम उपवासाची सोय केल्या जाते, त्यांना मुक्कामी ठेवल्या जातं व दुसऱ्या दिवशी आंघोळीची त्याची पूर्ण सोय केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे आपण द्वादश सोडतो तर द्वादशीला आपण त्यांना या ठिकाणी आमचं डाळ चपातीचं जेवण असतं, जे म्हणजे 125 वर्षापासून आमचं ते भांड्यात पितळाच्या भांड्यात ते जे डाळ बनवल्या जाते। ते विषय असा आहे की त्याचा मानस तसा आहे, ते डाळ कुणी बदलत पण नाही, कारण त्याची चव अशी की ते वर्षात एकदाच डाळ बनवल्या जाते। आणि आमचं पूर्ण मराठा पंच कमिटी म्हणून आम्ही आमची फुलाची पाकळी असं सहकार्य करून सगळे मराठा पंच कमिटीच्या वतीने त्यांची सोय करतो दरवर्षी। काय सांगाल, इतक्या मोठ्या प्रमाणावर कुठून हा खर्च केला जातो, काय सांगाल? हे आमची एक पंचाचा म्हणजे वाडा आहे आमच्या चौकामध्ये, रायगड चौकामध्ये कबाड गल्लीमध्ये। तर त्याचा जो किराया येतो वर्षाचा, तर त्या किरायामधनं आम्ही जो खर्च आहे 1.25 लाख रुपये जो खर्च होतो तो आम्ही ते खर्च सगळे म्हणून करतो तुला किरायातून। कोण म्हणजे याच्यामध्ये सामील होतं इथं? सगळे आमचे आदर्श मित्र मंडळ मराठा पंच कमिटी सगळे असतात नाही का। 2,500-3 हजार लोकांचा स्वयंपाक असतो। या ठिकाणी दर सालाबादाप्रमाणे संत मुक्ताबाई पालखीचे जवळपास 1,500 वारकऱ्यां या कबाड गल्लीच्या भागामध्ये कालपासून मुक्कामी या ठिकाणी आलेले आहेत। कालपासून भगर, साबुदाणा खिचडी, काल एकादश असल्यामुळं त्या सर्व वारकऱ्यांना आम्ही महाप्रसादाची पंगत काल दिली आणि आज सकाळपासून 7:30 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत या ठिकाणी जवळपास 4,000 ते 5,000 भाविक भक्त आणि वारकरी या ठिकाणी भंडारा चा प्रसाद घेण्यासाठी येतात। यामध्ये आम्ही जवळपास या 125-150 वर्षापूर्वीचे जे पुरातन भांडे आहेत त्यामध्ये डाळीचा एक मेनू असतो, त्याचबरोबर पोळी, त्याचबरोबर राईस, बुंदी, जामून, लाडू असा हा मेनू दरवर्षीप्रमाणे आमचा या भागामध्ये ठरलेला आहे। आणि वारकऱ्यांसोबतच या गल्लीतील रहिवासी असतील किंवा बीड शहरातील भाविक भक्त आवर्जून या ठिकाणी ह्या भंडाऱ्याचा आस्वाद घेण्यासाठी हजर असतात।